नमस्कार शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर प्रामुख्यानं आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक्षम वाणांचा आपण वापर केला पाहिजे. योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत केली पाहिजे. वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर ठेवलं पाहिजे. बीज प्रक्रिया आणि जीवाणू संवर्धनाचा वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे तण नियंत्रण, पाण्याचं योग्य नियोजन, रोग आणि किडींपासून पिकाचं संरक्षण या सर्व बाबींचं योग्य नियोजन केल्यानंतर आपल्याला भरघोस उत्पन्न हरभरा पिकापासून मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, हरभरा हे रब्बी हंगामाचं पीक असल्यानं कोरडी आणि थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सिंचनाची सोय अजिबात नसेल त्या ठिकाणी हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजेच 25 सप्टेंबर नंतर जमिनीत ओल कमी होण्यापूर्वी आपण हरभरा पिकाची पेरणी करायची आहे. यासाठी प्रामुख्यानं विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण आपण या ठिकाणी वापरू शकता. बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास उत्पन्न चांगले येतं. शेतकरी मित्रांनो, पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न आपल्याला फार कमी मिळतं. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच आपण करावी. शेतकरी मित्रांनो, पूर्व मशागतीचा विचार केला तर खरीपाचं पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात. काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिलं नसल्यास हेक्टरी 5 टन कुजलेलं शेणखत आपण जमिनीमध्ये मिसळायचं आहे. याप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावं. हरभरा पिकासाठी जमिनीचा विचार केला तर हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार चांगल्या निचऱ्याची जमीन आपण निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा पिकासाठी आपण निवडू नये. त्याचप्रमाणे जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये सुधारित वाणांचा जर विचार केला तर देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत, बागायत त्याचप्रमाणे उशिरा पेरणीसाठी योग्य आहेत. आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, PKV 2, PKV 4 आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. शेतकरी मित्रांनो, विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा आणि पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण आहे, अधिक उत्पादनशील आणि मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नवीन वाण यांत्रिक पद्धतीने आपण काढणी करण्यासाठी हा विद्यापीठाने प्रसारित केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाची पेरणी पद्धत आणि बियाण्याचं प्रमाण याविषयी माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, देशी हरभऱ्याची पेरणी पाबरीनं किंवा तिपणीनं आपण करू शकता. 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर अंतरावर आपण टोकन होईल असं पेरणी यंत्राच्या साहाय्यानं पेरणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, या प्रकारे पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे एकरी 25 ते 28 किलो तर विशाल, दिग्विजय, विराट किंवा PKV 2 या वाणांचं एकरी 40 किलो बियाणं लागतं. PKV 4 आणि कृपा वाणाकरिता 45 ते 50 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण बियाणं वापरायचं आहे. हरभरा सरी वरंब्यावर सुद्धा आपण लागवड करू शकता. भारी जमिनीत 90 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सेंटीमीटर अंतरावर एक बियाणं आपण टोकू शकता. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते. शेतकरी मित्रांनो, हरभरा लागवड करताना आपण बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यासाठी 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी. त्याच्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यासाठी गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याला खतमात्रा याविषयी जर विचार केला तर हरभऱ्याला एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश या खतांची आवश्यकता असते. यासाठी एकरी 50 किलो DAP आणि 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खताची आपण पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीनं दुचाडी पाबरीनं पेरून हे खतं द्यायचे आहेत. शेतकरी मित्रांनो, गंधक आणि जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये नत्र स्फुरद सोबत 8 किलो गंधक किंवा 10 किलो झिंक सल्फेट प्रति एकरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यायचं आहे. म्हणजेच पेरणी करताना 12-32-16 50 किलो आणि सल्फर 8 किलो प्रति एकरी ही सुद्धा खतमात्रा आपण पेरणीच्या वेळी देऊ शकता.
या ठिकाणी शेतकरी मित्रांनो DAP आणि MOP या खताच्या ऐवजी 12-16 हे सुद्धा खत वापरू शकता। शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचं पीक फुलोऱ्यात असताना घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा ज्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडेल त्यावेळेस आपण 2% युरियाची फवारणी आपल्या हरभरा पिकावरती करायची आहे। 2% म्हणजेच 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं भरघोस उत्पन्न आपल्याला मिळवण्यासाठी पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तणविरहित आपल्याला ठेवायचं आहे। पीक 20 दिवसाचं झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि 1 महिन्याचं असताना दुसरी कोळपणी करू शकता। कोळपणी शक्यतो वापशावर करावी। कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते। कोळपणीनंतर एक खुरपणी करावी। कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत भेगा पडत असल्या तरी त्या बुजून जातात आणि ओल टिकून राहते। तण नियंत्रणासाठी तणनाशक वापरायचं असेल तर पेरणी करताना वापशावर स्टॉम्प म्हणजेच पेंडिमिथिलिन हे तणनाशक 1 लिटर प्रति एकर प्रमाणे 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो पेरणी करताना जमिनीत पुरेशी ओल असणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं पाणी व्यवस्थापन। जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीत ओलावा खूपच कमी असेल आणि एखादं पाणी देणं शक्य असेल तर हरभरा पिकाला फुलं येऊ लागताच पाणी द्यायचं आहे। बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना 2 साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तसंच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजेच पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास आपल्याला सोयीचं होतं। मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिलं पाणी, 45 ते 50 दिवसांनी दुसरं पाणी आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरं पाणी द्यायचं आहे। भारी जमिनीस पाण्याच्या 2 पाळ्या पुरेशा होतात। त्यासाठी पहिलं पाणी 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरं पाणी 65 ते 70 दिवसांनी द्यायचं आहे। हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंटीमीटर पाणी लागतं। प्रत्येक वेळी प्रमाणशीर म्हणजे 7 ते 8 सेंटीमीटर पाणी देणं महत्त्वाचं असतं। जास्त पाणी दिलं तर आपल्याला हरभरा पीक उबळण्याचा धोका निर्माण होतो। स्थानिक परिस्थितीनुसार आणि जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या 2 पाळ्यामध्ये अंतर ठेवायचं आहे। जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकाला पाणी द्यायचं आहे। पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, अन्यथा मूळ कुजव्या म्हणजेच मर रोगानं पिकाचं नुकसान होऊ शकतं। शेतकरी मित्रांनो तुषार सिंचन हे सुद्धा आपण हरभरा पिकास पाणी देण्यासाठी याचा वापर करू शकता। तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते। हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्यानं गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उबळतं आणि त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येते। यासाठी हरभरा पिकाला तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पाणी देण्याची पद्धत आहे। शेतकरी मित्रांनो पीक संरक्षण म्हणजेच हरभरा पिकाचं घाटे अळीमुळे 35 ते 45% नुकसान होत असतं। पीक 3 आठवड्याचं झालं असता त्यावर बारीक आळ्या दिसू लागतात, पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात। याकरिता पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करायची आहे। ही फवारणी आपण क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल 18.5% हे आपल्याला टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक कोराजन या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं। शेतकरी मित्रांनो याचं आपण 4 ते 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्या हरभरा पिकावरती फवारणी करू शकता, म्हणजेच 50 ते 60 मिली प्रति एकर क्षेत्रासाठी आपण याचा वापर करू शकता। किंवा फेम हे कीटकनाशक आपण या ठिकाणी वापर करू शकता 5 ते 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी, किंवा प्रोक्लेम हे कीटकनाशक 5 ते 6 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो आपल्याला कोराजन हे कीटकनाशक नसेल वापरायचं तर आपण प्रोफेक्स सुपर 30 ते 35 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन या कीटकनाशकाचा सुद्धा आपल्या हरभरा पिकामध्ये घाटे अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये मर रोग आणि मूळ कुजव्या हे रोग येत असतात। त्याच्या प्रतिबंधासाठी आपण बीज प्रक्रिया करायची आहे। ट्रायकोडर्मा 10 मिली किंवा कार्बेंडाझिम 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास हलक्या हातानं चोळून बीज प्रक्रिया करायची आहे। त्याच्यानंतर जर आपल्याला हरभरा पिकामध्ये मर रोगाची प्राथमिक अवस्था दिसत असेल तर 2 लिटर ट्रायकोडर्मा 200 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळायचे। 3 दिवसानंतर मर प्रादुर्भावग्रस्त भागात याचा वापर करायचा आहे, किंवा तुषार सिंचन असल्यास त्यामधून 1 लिटर ट्रायकोडर्मा किंवा कार्बेंडाझिम अधिक मँकोझेब हे बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये साफ या नावाने उपलब्ध होईल। हे आपण 400 ते 500 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो
आपल्याला हरभरा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत विद्राव्य खतांच्या फवारण्या आपण करू शकता. NPK 19-19-19 75 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन, त्याचबरोबर आपण याच्याबरोबर सागरिक आहे बायोस्टिम्युलंट 2 ते 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये, म्हणजेच 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, फुलांची सुरुवात झाल्यानंतर 12-61-0 NPK विद्राव्य खत 75 ते 80 ग्रॅम अधिक सागरिका 40 ते 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता. या फवारणीच्या माध्यमातून आपण भरपूर फुलं आपल्या हरभरा पिकाची काढू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण घाटे भरताना 052-34 75 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण 0050 NPK विद्राव्य खत 80 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता. 052-34 किंवा 0050 यापैकी आपण एक कोणतीही फवारणी करू शकता. याच्या माध्यमातून आपल्या हरभरा पिकाचा जो दाना आहे तो टपोरा होण्यासाठी मदत होईल. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याच्या घाटेअळीचं नियंत्रण हे एकात्मिक पद्धतीनं सुद्धा चांगलं होतं. त्यासाठी पेरणीच्या वेळी एकरी 100 ग्रॅम ज्वारी शेतामध्ये आपण पेरायची आहे. या पिकांचा मित्रकिडींच्या आकर्षणासाठी उपयोग होतो, त्यामुळं घाटेअळीचं नियंत्रण होतं. पक्ष्यांना बसायला जागोजागी तूर काटक्यांची मचाणी लावावीत. त्याच्यावर पक्षी बसतात आणि अळ्या वेचून खातात. एकरी 3 ते 4 कामगंध सापळे सुद्धा आपण लावायचे आहेत. त्यामुळं किडीचं नेमकं प्रमाण कळतं आणि फवारण्या देणं योग्य ठरतं. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची पेरणी करताना 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवायचं आहे. 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवायचं आहे. हे अंतर जर आपण ठेवलं तर रोपांची संख्या ही एकरी 1,33,200 एवढी आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे हेक्टरी 3,33,000 एवढी हरभरा पिकाची रोपांची संख्या आपल्याला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचं पीक 110 ते 120 दिवसाचं झालं की आपल्याला काढणी करावी लागते. पीक ओलसर असताना काढणी करायची नाही. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्यास 6 ते 7 दिवस कडक ऊन द्यावं. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला 5% आपण घालू शकता. त्यामुळं साठवणुकीत कीड लागत नाही. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, त्याचप्रमाणे खतांचं व्यवस्थापन, कीड नियंत्रण, बुरशीच्या रोगांचं नियंत्रण केल्यानंतर हरभऱ्याची लागवड करून आपण सरासरी 15 ते 18 क्विंटल प्रति एकरी उत्पन्न काढू शकतो. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.